आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजित पवार साहेब हे तिन्ही मिळून संमिश्र सरकार चालू आहे. पण ज्या वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदा आणि नगरपालिकेच्या निवडणुका आल्या, त्यावेळेस या नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या आणि चर्चा झाली की प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्याला वाटतं का आपण उभं राहिलं पाहिजे. इतके दिवस नेत्यांचं काम केलं, नेत्यांना निवडून दिलं, आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे, तर कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे. आणि म्हणून तीन पक्षाचं वर सरकार असल्यामुळे एका नगरपालिकेमध्ये तिन्ही लोकांचं एकमत होणं शक्य नाही. प्रत्येक कार्यकर्ते नाराज होतात की बाबा मला तिकीट नाही. आणि म्हणून बऱ्याच महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या तक्रारी ऐकून तिन्ही पक्षांनी ठरवलं की ज्याने त्याने आपल्या स्वबळावर निवडणूक करायची आणि स्वबळावर लढवायची. आणि निवडणूक झाल्यानंतर मग जसं वर सरकार आहे तसं खाली सरकार स्थापन करायचं. आत्ताच एक स्टेटमेंट आलेलं आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं, की 2 तारखेपर्यंतच आम्ही ही युती संदर्भात थोडं हे करतोय, काळजी घेतोय. त्यानंतरची भूमिका नेमकी काय असणार तुम्ही सांगू शकता? आता ते सांगितलं की 2 तारखेपर्यंत आमचं युतीचं सरकार, त्याच्यानंतर काय निर्णय होतो आता त्यांच्या मनात नेमकं काय ते आपण काय सांगू शकतो. आणि कुठलंही सरकार जे आहे 5 वर्ष स्थापन करताना झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, यांनी आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की सगळ्यांचा सन्मान राखला जाईल. आणि त्या निमित्ताने वरचे वरिष्ठ नेते दिल्लीच्या सरकारशी बोलून ठरवतील. सध्याचं वैजापूरचं राजकारण जर बघितलं आपण, तर हे ओबीसी विरुद्ध मराठा ओबीसी असं जाताना दिसतंय. त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, वैजापूर शहरातलं राजकारण जातीवर होत नाहीये. वैजापूरच्या शहरातलं राजकारण विकासावर होत आहे. का गेल्या 25 वर्षामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाही, त्या गोष्टी गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जे पैसे दिले, जवळपास 180 कोटी रुपये आपल्या शहरामध्ये आले. मग रस्त्याच्या माध्यमातून असेल, मंदिराच्या माध्यमातून असेल, शाळाच्या माध्यमातून असेल, उर्दू शाळांना पैसे देण्याच्या माध्यम असेल, अनेक समाजाच्या प्रत्येक समाज वाईज आमदार साहेबांनी पैसे दिले. असा एकही समाज नाही की ज्या समाजाच्या कामाला त्या शहरामध्ये पैसा पुरवला गेला नाही, असं कुठलाही समाज ठेवला नाही. त्याच्यामुळे सगळा समाज हा एकत्र आलेला आहे. ते एकच म्हणतात का आता रमेश बोरनारे साहेबांना 5 वर्ष त्यांच्या बंधूला सरकार देऊन आपण या शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या पाठीमागं मत द्यायचं आहे.